नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला की बाजारात आंब्यांची आवक वाढते. पण दुर्दैवाने जास्त नफा कमवण्यासाठी अनेक व्यापारी कॅल्शियम कार्बाइड यांसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवतात. हे रसायन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून यामुळे पोटाचे विकार, डोकेदुखी आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. अशा वेळी आपण विकत घेतलेला आंबा नैसर्गिकरित्या झाडावर पिकलेला आहे की रसायनाने हे ओळखणे खूप गरजेचे आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 सोप्या ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही सेकंदात अस्सल आणि भेसळयुक्त आंबा ओळखू शकाल. मित्रांनो, यामध्ये आपण पाण्याचा प्रयोग देखील पाहणार आहोत जो तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी निगडित आहे, त्यामुळे प्रत्येक आंबा प्रेमीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, बाजारातून आंबे आणताना ते दिसायला जितके आकर्षक वाटतात तितकेच ते खरंच नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत का हे ओळखणं थोडं अवघड असतं. पण यासाठी एक अत्यंत सोपी आणि घरच्या घरी करता येणारी पद्धत आहे पाण्याची चाचणी. घरी आंबे आणल्यावर ते थेट खाण्यापूर्वी एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बादलीत स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये आंबे टाका. काही क्षणातच तुम्हाला फरक दिसू लागेल. जे आंबे पूर्णपणे पाण्याच्या तळाशी जाऊन स्थिर बसतात ते साधारणपणे नैसर्गिकरित्या पिकलेले आणि घनतेने भरलेले असतात. पण जे आंबे पाण्यावर तरंगतात किंवा अर्धवट वर राहतात त्यांच्याबाबत थोडी शंका घ्यायला हरकत नाही, कारण रासायनिक प्रक्रियेमुळे आंब्याच्या आतील रचना बदलते आणि त्याची नैसर्गिक घनता कमी होते, ज्यामुळे तो हलका होऊन पाण्यावर तरंगू लागतो. ही एक छोटीशी चाचणी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. रंगाकडे लक्ष देणं ही दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकदा लोक दुर्लक्षित करतात. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग कधीही एकसारखा नसतो. त्यामध्ये पिवळ्या रंगासोबत थोडे हिरवट किंवा केशरी छटेचे मिश्रण असते. हा असमान रंग म्हणजे आंबा हळूहळू आणि नैसर्गिक प्रक्रियेत पिकला आहे ह्याचं लक्षण असतं. पण जे आंबे एकदम चमकदार, गडद पिवळ्या रंगाचे आणि पूर्णपणे एकसारखे दिसतात ते अनेकदा रसायनांच्या मदतीने पटकन पिकवलेले असू शकतात. विशेषतः जर एका पेटीतले सगळे आंबे अगदी एकाच रंगाचे दिसत असतील तर ती गोष्ट नैसर्गिक वाटत नाही. त्यामुळे फक्त बाह्य सौंदर्य पाहून आंबा निवडण्याऐवजी त्याच्या रंगातील नैसर्गिक फरक ओळखणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आंब्याच्या सालीची गुणवत्ता आणि त्यावरील डाग देखील खूप काही सांगून जातात. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या सालीवर काही छोटे डाग किंवा ठिपके असू शकतात, पण ते साधारणपणे हलके आणि नैसर्गिक दिसतात. उलट रसायनांनी पिकवलेल्या आंब्यांवर दिसणारे काळसर डाग थोडे वेगळे आणि अनियमित असतात, जणू काही सालीवर कृत्रिम बदल झाले आहे. याशिवाय अशा आंब्याची साल कधीकधी जास्त मऊ, पातळ किंवा सुरकुतलेलीही वाटू शकते, जी त्याच्या आतल्या गुणवत्तेबद्दल संकेत देते. नैसर्गिक आंबा मात्र हाताला थोडा घट्ट, ताजा आणि संतुलित वाटतो. हे छोटे निरीक्षण तुम्हाला चांगला आणि सुरक्षित आंबा निवडण्यासाठी मदत करू शकतात. शेवटी आंबा निवडताना फक्त त्याची चव किंवा किंमत पाहणे पुरेसे नसते, तर त्यामागील गुणवत्ता आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असते. पाण्याची साधी चाचणी, रंगातील नैसर्गिक फरक आणि सालीची स्थिती ह्या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुम्ही सहजपणे चांगला आणि नैसर्गिक आंबा ओळखू शकता. या छोट्या पण प्रभावी सवयी अंगीकारल्या तर तुमच्या घरात येणारा प्रत्येक आंबा केवळ चविष्टच नाही तर सुरक्षित आणि आरोग्यदायीही असेल. त्यामुळे पुढच्या वेळी आंबे घेताना थोडं बारकाईने पहा, कारण योग्य निवड हीच उत्तम आरोग्याची पहिली पायरी असते. आंबा निवडताना आपण बहुतेक वेळा फक्त त्याचा रंग किंवा आकार पाहतो, पण खरं सांगायचं तर त्याच्या देठाजवळच त्याचं खरं रहस्य दडलेलं असतं. आंबा हातात घेतल्यावर सर्वप्रथम त्याच्या देठाकडील भागाचा हलकासा वास घेऊन पहा. झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा असतो त्याला देठाजवळून एक अतिशय गोड, ताजा आणि नैसर्गिक असा सुवास येतो, जणू काही फळ स्वतःच त्याच्या गुणवत्तेची ओळख करून देत आहे. मित्रांनो, हा सुगंध कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. उलट जर आंबा रसायनांच्या मदतीने पिकवलेला असेल तर त्याला विशेष असा कोणताही वास येत नाही किंवा काही वेळा थोडासा औषधांसारखा तीव्र आणि अप्राकृतिक वास जाणवू लागतो. त्यामुळे ही एक छोटी सवय वास घेऊन पाहणं तुम्हाला चांगला आणि सुरक्षित आंबा निवडायला मदत करू शकते. देठाजवळील भागाचा आकार आणि पोतही खूप काही सांगून जातो. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा देठाजवळचा भाग थोडासा आत ओढलेला किंवा दबलेला दिसतो आणि त्या आसपासचा भाग थोडा भरलेला, फुगीर आणि जड वाटतो. कारण आंबा झाडावर हळूहळू पिकत असताना त्यामध्ये रस आणि गोडवा समान पद्धतीने पसरतो.
या उलट रसायनांनी पिकवलेल्या आंब्यामध्ये हा नैसर्गिक विकास दिसत नाही. त्यांचा देठाजवळचा भाग अनेकदा सपाट, कमी भरलेला किंवा कृत्रिमरित्या तयार झाल्यासारखा वाटतो. हातामध्ये घेतल्यावरही असा आंबा हलका किंवा आतून कमी घन वाटू शकतो. मित्रांनो, हे सूक्ष्म फरक लक्षात घेतले तर तुम्हाला सहजपणे योग्य आंबा ओळखता येतो. याशिवाय देठ कापलेला भागही नीट पाहणं महत्त्वाचं आहे. जर हा भाग खूपच कोरडा, काळपट किंवा जुना दिसत असेल तर तो आंबा बराच काळ साठवून ठेवलेला असण्याची शक्यता असते किंवा तोडल्यावर लगेच नैसर्गिकरित्या पिकवण्याऐवजी रसायनांच्या संपर्कात ठेवलेला असू शकतो. नैसर्गिक आंब्यात मात्र देठाजवळ कधीकधी हलका चिकटपणा किंवा डिंकाचा अंश जाणवतो, जो त्याच्या ताजेपणाचं आणि नैसर्गिकतेचं लक्षण असतं. हा डिंक पूर्णपणे निघून गेलेला नसतो, कारण आंबा अजूनही त्याच्या नैसर्गिक अवस्थेत असतो. त्यामुळे हा छोटासा तपशीलही तुम्हाला योग्य निवड करण्यास मदत करू शकतो. मित्रांनो, शेवटी आंबा निवडणं ही केवळ चवीची गोष्ट नाही, तर ती आरोग्याचीही जबाबदारी आहे. देठाजवळचा सुगंध, त्याचा आकार आणि कापलेल्या भागाची स्थिती या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आंब्याची खरी ओळख सांगतात. मित्रांनो, रसायनांनी बाह्य रूप बदलता येतं, रंग आकर्षक करता येतो, पण नैसर्गिक सुगंध आणि रचना तयार करता येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी आंबा घेताना या साध्या पण प्रभावी टिप्स लक्षात ठेवा. थोडंसं निरीक्षण आणि जागरूकता तुम्हाला केवळ चविष्टच नाही तर सुरक्षित आणि आरोग्यदायी आंबा निवडण्यास मदत करेल आणि तुमच्या कुटुंबासाठी उत्तम पर्याय ठरेल. मित्रांनो, आंबा कापल्यावर त्याच्या आतला रंग हा त्याच्या गुणवत्तेचा सर्वात प्रामाणिक संकेत देतो. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा उघडला की त्याच्या घरात एकसारखा केशरी किंवा गडद पिवळा रंग दिसतो आणि तो रंग पाहताच त्याची परिपक्वता जाणवते. हा रंग फक्त बाहेरून नव्हे तर आतपर्यंत समान पद्धतीने पसरलेला असतो, कारण फळ झाडावर हळूहळू आणि पूर्णपणे पिकलेलं असतं. या उलट कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये हा समतोल दिसत नाही. बाहेरून ते आकर्षक पिवळे दिसले तरी आतून ते फिकट, पांढरट किंवा अर्धवट पिकलेले असू शकतात, कारण रासायनिक प्रक्रियेमुळे फक्त सालीचा रंग बदलतो, पण फळाला नैसर्गिक पद्धतीने परिपक्व होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आंबा कापल्यावर त्याचा आतला रंग पाहणं ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी तपासणी ठरते. मित्रांनो, चवीच्या बाबतीतही हा फरक अगदी स्पष्ट जाणवतो. नैसर्गिक आंबा खाल्ल्यावर त्याची गोडी जिभेवर टिकून राहते आणि त्या गोडव्यात एक सौम्यता आणि संतुलन असतं. तो गोडवा जास्त तीव्र किंवा कृत्रिम वाटत नाही, तर अगदी सहज आणि आनंददायी वाटतो. उलट रसायनांनी पिकवलेला आंबा खाताना अनेकदा जिभेवर थोडीशी खवखव जाणवते किंवा घशात हलकी जळजळ होते. काही वेळा त्याची चव फिकी किंवा असंतुलित वाटते, ना पूर्ण गोड ना आंबट, जणू काही त्यात नैसर्गिक गोडवा विकसित झालेला नाही. हे सर्व त्या रसायनांच्या प्रभावामुळे घडतं, जे फळाच्या बाह्य रूपावर परिणाम करतात, पण त्याच्या चवीला मात्र कृत्रिम बनवतात. मित्रांनो, दीर्घकाळ अशा फळांचा वापर केल्यास पचनावरही परिणाम होऊ शकतो. आंब्याच्या रसावरूनही त्याची गुणवत्ता ओळखता येते. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रस दाट, गोड आणि सुगंधी असतो, जो पाहताच तोंडाला पाणी सुटतं. त्याचा पोतही मऊ आणि एकसंध असतो, ज्यामुळे आंबरस तयार करताना त्याची चव अधिक खुलते. पण जर आंबा कापल्यावर त्याचा रस खूपच पातळ वाटला किंवा त्यात चव नसल्यासारखी भावना आली तर तो आंबा नक्कीच शंका निर्माण करणारा ठरतो. काही वेळा असे आंबे कापल्यानंतर लगेच काळपट होऊ लागतात, जे त्यांच्या आतल्या गुणवत्तेबद्दल इशारा देतात. हे बदल नैसर्गिक पिकण्याच्या प्रक्रियेत सहसा दिसत नाहीत, त्यामुळे हे लक्षण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. शेवटी आंबा निवडताना फक्त त्याचं बाह्य रूप पाहून निर्णय घेणं पुरेसं नसतं. त्याचा आतला रंग, चव आणि रस यांचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. नैसर्गिक आंबे कदाचित दिसायला थोडे साधे किंवा कमी आकर्षक असतील, पण त्यांची गुणवत्ता आणि आरोग्यदायी गुणधर्म खूपच उच्च असतात. उलट खूपच परफेक्ट दिसणारे आंबे नेहमीच सुरक्षित असतीलच असं नाही. त्यामुळे थोडी जागरूकता आणि निरीक्षणाची सवय लावल्यास तुम्ही योग्य आणि शुद्ध आंबा निवडू शकता. ही साधी काळजी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अनावश्यक आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवू शकते आणि आंब्याचा खरा नैसर्गिक आनंद घेण्यास मदत करते. मित्रांनो, आंबा खाणे हा आनंदाचा भाग असला तरी फसवणूक टाळणे ही आपली जबाबदारी आहे. या 5 ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला रसायनांच्या धोक्यापासून वाचवू शकता. बाजारात आंबा खरेदी करताना घाई करू नका. शांतपणे तपासूनच आंबे विकत घ्या. शक्य असल्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा विश्वासाच्या दुकानातूनच आंबे खरेदी करण्याला प्राधान्य द्या. मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही आंबा कसा ओळखता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वजण सतर्क होतील.
अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या आरोग्य बीट्स हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.